बाजारात जेव्हा टमाटे मागतात ना, त्यावेळेस आपण लगेच म्हणतो बाई किती महागलेत टमाटे, खायची सुद्धा पंचायत आली. पण खरंच हे टोमॅटो बघा, आणि हे एवढ्या उत्तम क्वालिटीचं टोमॅटो पिकवायला खरंच मैत्रिणींनो खूप कष्ट असतं, खूप झगडावं लागतं, खूप झटावं लागतं, खूप संकटांना खरंच तर तोंड द्यावं लागतं. आणि माल किती छान सेट झाला आहे बघा, आणि किती ह्या झाडांची काळजी घेतलेली आहे. इतक्या चिखलात, इतक्या पावसात यांना भरपूर फवारण्या असतात. टोमॅटोवर भरपूर रोग असतो आणि त्याची फवारणी वेळोवेळी करणं हे खरंच गरजेचं असतं. आणि किती छान झाडं सेट झालेले आहेत बघा, आणि खाली चिखल आहे, आणि ह्या चिखलात ह्याची तोडणी करावी लागते वेळच्या वेळी. तेव्हा कुठं हे टमाट्याचे 4 पैसे शेतकऱ्यांना दिसतात, ते पण टमाट्याला दर असेल तर. आणि जर टोमॅटोला दर नसला तर हे एवढा केलेला खर्च शेतकऱ्याला सोख पचवावं लागतो. त्याला ते कॅपॅसिटी स्वतःमध्ये निर्माण करावी लागते की हा एवढा खर्च केलाय, दर येईल की नाही, आला तर ठीक, नसेल तर एवढ्या सगळ्या टोमॅटोशींचा तो अक्षरशः काही तर उदाहरणं असे आहेत की टोमॅटोला दर नाही आल्यामुळे शेतकऱ्यांनी ते टोमॅटो रस्त्यावर ओतून चिरडलेत. इथपर्यंत ह्या टोमॅटोची कथा आहेत शेतकऱ्यांच्या. पण खरंच मैत्रिणींना सांगायचं झालं तर शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला दर हा आलाच पाहिजे. टोमॅटो असो किंवा अनेक कोणत्याही भाज्या असो, खरंच त्यांना दर हा आलाच पाहिजे. आणि हे टोमॅटो बघा किती छान, किती उत्तम क्वालिटीचे, त्यांचा कलर बघा एकच नंबर आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस टोमॅटो छोटे असतात तेव्हापासून त्याला भरपूर अगदी स्वतःच्या लहान लेकरांना जसं आईवडील जपतात तसं हे शेतकरी ह्या पिकाला जपतात. आणि हे टोमॅटोचं झाड एवढं असल्यापासून त्याला सेट करायला चालू असतं. त्याला फाउंडेशन, त्याला ड्रीपद्वारे औषधं, परत म्हणताना काठ्या रवणे, परत ते सुतळीनं बांधणे, असे बरेच प्रोसेस आहेत टोमॅटोमध्ये असते. तेव्हा कुठं त्या टमाट्याला दर येतं आणि तेव्हा कुठं शेतकऱ्यांचे 4 पैसे होतात, तोही दर असेल.